नमस्कार अभ्यासक मित्रमैत्रिणींनो, एमपीएससी लक्ष या यूट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे। तुम्हाला माहिती आहे की स्पर्धा परीक्षांचा जो कालावधी आहे तो अगदी जवळ आलेला आहे। तर त्यासाठीच आपण तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहोत डेली डोज नावाची एमसीक्यूची एक सिरीज। तर आज आपण तुमच्यासाठी पंचायत राज या विषयासंबंधी काही प्रश्नोत्तरांचा व्हिडिओ घेऊन आलेलो आहोत। तर हा व्हिडिओ तुम्ही नक्की बघा। त्यानंतर तुम्ही आपलं चॅनल एमपीएससी लक्ष अजूनही सबस्क्राइब केले नसेल तर सबस्क्राइब करा आणि सोबतच या बेल शेप आयकॉनवर क्लिक करा, म्हणजेच येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळतील। त्यानंतर टेलिग्राम चॅनल हे सुद्धा तुम्ही सबस्क्राइब करा। याची जी लिंक आहे ती व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। त्यानंतर मॅडम सुद्धा तुम्हाला अनअकॅडमीवर मार्गदर्शन करत आहे। त्यासाठी तुम्ही अनअकॅडमी लर्निंग ॲप सुद्धा डाउनलोड करू शकता व तिथे डॉक्टर प्रीती नावाने सर्च करून मॅडमने जे व्हिडिओ अपलोड केलेले आहे ते सुद्धा तुम्ही बघू शकता। आज आपण बघणार आहोत पंचायत राज या विषयासंबंधी काही प्रश्नोत्तरे बघूया आपण। तर यामध्ये पहिला प्रश्न आहे, ग्रामपंचायतीसाठी पंचसूत्री योजना कोणी तयार केली? तर यामध्ये खाली आपल्याला ऑप्शन दिलेले आहे। पहिला आहे महात्मा गांधी, दुसरा आहे पंडित जवाहरलाल नेहरू, तिसरा आहे आचार्य विनोबा भावे आणि चौथा आहे बलवंत मेहता। तर या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते आहे क, म्हणजेच आचार्य विनोबा भावे यांनी ग्रामपंचायतीसाठी पंचसूत्री योजना तयार केली होती। बघूया आपला समोरचा प्रश्न। प्रश्न आहे दुसरा, पंचायत राज व्यवस्थेला घटनात्मक दर्जा देण्याची शिफारस कोणत्या समितीने केली नाही? ते आपल्याला बघायचं आहे। खाली आपल्याला काही समिती दिलेल्या आहेत, बघूया आपण। पहिली आहे थुंगन समिती, दुसरा आहे LM सिंघवी, तिसरा आहे GVK राव समिती आणि चौथा आहे बलवंतराव मेहता समिती। तर या प्रश्नाचं उत्तर आहे बलवंतराव मेहता समिती, कारण बलवंतराव मेहता समिती ही पहिली समिती होती आणि भारतातील पंचायत राज मुख्यत्वे या समितीच्या शिफारशींवर अवलंबून आहे, पण त्यांनी घटनात्मक दर्जाची शिफारस केली नव्हती। बघूया आपला समोरचा प्रश्न। प्रश्न आहे तिसरा, नागरी स्थानिक स्वराज्य संस्था संबंधी खालील कायदे लक्षात घ्या व अयोग्य विधान निवडा। एकदा मी प्रश्न पुन्हा वाचते। प्रश्न आहे, नागरी स्थानिक स्वराज्य संस्था संबंधी खालील कायदे लक्षात घ्या व अयोग्य विधान निवडा। तर आपल्याला खाली काही विधाने दिलेली आहेत, त्यापैकी अयोग्य विधान कुठले ते आपल्याला निवडायचे आहे। बघूया आपण। पहिला आहे 1894 साली शहर सुधार कायदा संमत करण्यात आला होता। 1901 साली मुंबई जिल्हा परिषद कायदा संमत करण्यात आला। तिसरा आहे 1925 साली मुंबई शहर पालिका कायदा संमत करण्यात आला आणि चौथा आहे 1965 साली महाराष्ट्र नगरपालिका कायदा अस्तित्वात आला। तर या प्रश्नाचं अयोग्य उत्तर आहे अ, म्हणजेच 1894 साली शहर सुधार कायदा संमत करण्यात आला हे अगदी अयोग्य विधान आहे, कारण 1894 साली भूमी अधिग्रहण अधिनियम हा कायदा संमत करण्यात आला होता, म्हणून हे विधान अयोग्य आहे। बघूया प्रश्न आहे, नगरपालिकांमध्ये महिला उमेदवारांसाठी किती जागा राखीव असतात? आपल्याला ऑप्शन दिलेली आहे। पहिला आहे 1/2, दुसरा आहे 1/3, तिसरा आहे 2/3 आणि चौथा आहे 3/4। तर या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते आहे अ, म्हणजेच 1/2। म्हणजेच नगरपालिकामध्ये महिला उमेदवारासाठी 1/2 जागा राखीव असतात, तर भारतामध्ये 1/3 जागा राखीव आहे आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये महिलांना 2011 पासून 50% आरक्षण देण्यात आलेले आहे। बघूया आपला नगराध्यक्ष विरुद्ध अविश्वास ठराव 5 वर्षाच्या कालावधीमध्ये किती वेळा मांडता येतो? तर आपल्याला खाली काही ऑप्शन दिलेले आहेत, बघूया आपण। पहिला आहे 1दा, दुसरा आहे 2दा, तिसरा आहे 3दा आणि चौथा आहे कितीही वेळा मांडता येतो। तर या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते आहे अ, म्हणजेच 1दा। बघूया आपला समोरचा प्रश्न। प्रश्न आहे, स्थानिक कर गोळा करण्याचे अधिकार पंचायतीला कोणत्या घटना दुरुस्तीने देण्यात आलेत? तर खाली आपल्याला घटना दुरुस्ती दिलेल्या आहेत, बघूया आपण। पहिला आहे 74वी घटना दुरुस्ती, दुसरा आहे 76वी घटना दुरुस्ती, तिसरा आहे 73वी घटना दुरुस्ती आणि चौथा आहे 71वी घटना दुरुस्ती।
तर या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते आहे 73वी घटना दुरुस्ती. म्हणजेच स्थानिक कर गोळा करण्याचे अधिकार पंचायतीला 73वी घटना दुरुस्तीने देण्यात आले होते. बघूया आपला समोरचा प्रश्न. प्रश्न आहे, खालील दिलेल्यापैकी कोणती शिफारस बलवंतराव मेहता समितीने केलेली नाही? आपल्याला खाली काही पर्याय दिलेले आहे, बघूया आपण. पहिला आहे प्रत्यक्ष निवडणुकीचा समितीचा आग्रह होता. दुसरा आहे जिल्हा परिषदेवर जिल्ह्यांमधून निवडून दिलेले आमदार व खासदार यांनाही प्रतिनिधित्व देण्यात यावे. तिसरा आहे पंचायत समितीच्या क्षेत्रात येणारी सर्व कार्य जिल्हा परिषदेकडे असावी. आणि चौथा आहे वरीलपैकी एकही नाही. तर या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते आहे क, म्हणजेच पंचायत समितीच्या क्षेत्रात येणारी सर्व कार्य जिल्हा परिषदेकडे असावी. अशी शिफारस बलवंतराव मेहता समितीने केलेली नाही. बघूया आपला समोरचा प्रश्न. बलवंतराव मेहता समितीच्या शिफारसीनुसार प्राथमिक शिक्षणाची जबाबदारी आणि कार्य कोणावर सोपविण्यात आले होते? तर आपल्याला खाली काही ऑप्शन दिलेली आहे. पहिला आहे जिल्हा परिषद, दुसरा आहे ग्रामपंचायत, तिसरा आहे पंचायत समिती आणि चौथा आहे शिक्षण समिती. तर या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते आहे क, म्हणजेच पंचायत समिती. या समितीवरच शिक्षणाची जबाबदारी आणि कार्य सोपविण्यात आले होते. बघूया आपला समोरचा प्रश्न. प्रश्न आहे ग्रामीण विकासाच्या विविध कार्यक्रमांना दिला जाणारा निधी कोणामार्फत करण्याची शिफारस बलवंतराव मेहता समितीने केली? तर आपल्याला खाली समिती दिलेली आहेत, बघूया आपण. पहिला आहे पंचायत समिती, दुसरा आहे जिल्हा परिषद, तिसरा आहे तहसीलदार आणि चौथा आहे जिल्हाधिकारी. तर या प्रश्नाचं उत्तर आहे अ, पंचायत समिती. बघूया आपला समोरचा प्रश्न. जिल्हा परिषदेस एक स्थायी समिती असावी अशी शिफारस कोणत्या समितीने केली होती? तर आपल्याला खाली काही ऑप्शन दिलेली आहे, बघूया आपण. पहिला आहे बलवंतराव मेहता समिती, दुसरा आहे पी.व्ही. के. राव समिती, तिसरा आहे बोंगीरवार समिती आणि चौथा आहे अशोक मेहता समिती. तर या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते आहे अ, म्हणजेच बलवंतराव मेहता समिती. तर या समितीने जिल्हा परिषदेस एक स्थायी समिती असावी अशी शिफारस बलवंतराव मेहता समितीने केली होती. बघूया आपला समोरचा प्रश्न. बलवंतराव समितीने त्रिस्तरीय यंत्रणेच्या विकास गटाची किती मंडळे सुचवली आहेत? ते आपल्याला बघायचं आहे, बघूया आपण. पहिला आहे 15, दुसरा आहे 20, तिसरा आहे 25 आणि चौथा आहे 21. तर या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते आहे 20, म्हणजेच त्रिस्तरीय यंत्रणेच्या विकास गटाची 20 मंडळे बलवंतराव समितीने सुचवली होती. बघूया आपला समोरचा प्रश्न. प्रश्न आहे बलवंतराव मेहता समितीने त्रिस्तरीय यंत्रणेच्या विकास गटाच्या मंडळाची लोकसंख्या किती असावी असे सांगितले आहे? तर आपल्याला खाली ऑप्शन दिलेले आहे. पहिला आहे 20,000, दुसरा आहे 40,000, तिसरा आहे 4,000 आणि चौथा आहे 600. तर यापैकी बरोबर उत्तर आहे क, म्हणजे 4,000. 4,000 ही विकास गटाच्या मंडळाची लोकसंख्या होती. तर जिल्हा परिषदसाठी 40,000 लोकसंख्या इतकी होती. बघूया आपला समोरचा प्रश्न. प्रश्न आहे बलवंतराव मेहता समितीने स्थानिक संस्थांच्या कार्याची किती गटात विभागणी केली होती? तर आपल्याला खाली गट दिलेले आहे, बघूया आपण. पहिला आहे 3, दुसरा आहे 2, तिसरा आहे 4 आणि चौथा आहे वरीलपैकी नाही. तर या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते आहे अ, म्हणजेच 3, म्हणजेच स्थानिक संस्थांच्या कार्याची 3 गटात विभागणी केली होती, म्हणून याला त्रिस्तरीय रचना असे म्हटले जाते. बघूया आपला समोरचा प्रश्न. तर प्रश्न आहे महाराष्ट्र जिल्हा परिषद आणि पंचायत समिती अधिनियम 1961 कोणत्या समितीच्या शिफारसीवरून पारित करण्यात आला? तर आपल्याला खाली पर्याय दिलेली आहेत, बघूया आपण. पहिला आहे बलवंतराव मेहता, दुसरा आहे वसंतराव नाईक, तिसरा
बघूया आपला समोरचा प्रश्न आहे वसंतराव नाईक समितीने जिल्हा परिषदेच्या कामकाजासाठी किती समित्यांची स्थापना करण्याची शिफारस केली आहे? तर आपण बघूया, आपले ऑप्शन दिलेले आहे. पहिला आहे 12, दुसरा आहे 4, तिसरा आहे 8 आणि चौथा आहे 10. तर या प्रश्नाचं उत्तर आहे क म्हणजेच 8. म्हणजेच वसंतराव नाईक समितीने जिल्हा परिषदेच्या कामकाजासाठी 8 समित्यांची स्थापना करण्याची शिफारस केली आहे. बघूया आपला समोरचा प्रश्न आहे खालील विधाने लक्षात घ्या. तर खाली आपल्याला 2 विधाने दिलेली आहेत. बघूया आपण. पहिला आहे बलवंतराव मेहता समितीने केलेल्या शिफारशीचा अभ्यास करण्यासाठी वसंतराव नाईक समिती नेमण्यात आली. दुसरा आहे अनुसूचित जाती जमातींच्या प्रतिनिधित्वास आरक्षण वसंतराव नाईक समितीने नाकारले आहे. तर वरीलपैकी योग्य विधान कोणते ते आपल्याला निवडायचे आहे. तर खाली आपल्याला पर्याय दिलेले आहे. बघूया आपण. पहिला आहे फक्त 1, दुसरा आहे फक्त 2, तिसरा आहे 1 आणि 2 म्हणजेच दोन्ही पण, आणि चौथा आहे वरीलपैकी नाही. तर या प्रश्नाचं उत्तर आहे फक्त 1. म्हणजेच दिलेल्या विधानांपैकी पहिलं विधान जे आहे ते बरोबर आहे. म्हणजेच बलवंतराव मेहता समितीने केलेल्या शिफारशीचा अभ्यास करण्यासाठी वसंतराव नाईक समिती नेमण्यात आली, हे अगदी बरोबर विधान आहे. तर दुसरं विधान जे आहे अनुसूचित जाती जमातींच्या प्रतिनिधित्वास आरक्षण वसंतराव नाईक समितीने नाकारलेले नव्हते, म्हणून हे विधान इथे चुकीचे आहे. बघूया आपला समोरचा प्रश्न आहे वसंतराव नाईक समितीने जिल्हा परिषदेवरील सदस्य संख्या किती असावी अशी शिफारस केली. तर खाली आपल्याला पर्याय दिलेले आहे. बघूया आपण. पर्याय आहे पहिला आहे 40 ते 75, दुसरा आहे 50 ते 75, तिसरा आहे 40 ते 60 आणि चौथा आहे 93. तर या प्रश्नाचं उत्तर आहे क म्हणजे 40 ते 60. तर वसंतराव नाईक समितीने जिल्हा परिषदेवरील सदस्य संख्या 40 ते 60 असावी अशी शिफारस केली होती. बघूया आपला समोरचा प्रश्न. वसंतराव नाईक समितीने ग्रामसूचीनुसार ग्रामपंचायतीकडे एकूण किती कार्य सोपवली आहेत? तर आपल्याला खाली पर्याय दिलेली आहेत. पहिला आहे 78, दुसरा आहे 124, तिसरा आहे 112 आणि चौथा आहे 93. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ब म्हणजेच 124 इतकी कार्य ग्रामपंचायतीकडे वसंतराव नाईक समितीने सोपवली आहेत. त्यानंतर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की आम्हाला आमच्यापर्यंत कळवा. त्यानंतर लाईक करा, कमेंट करा व शेअर करा आणि तुमचा जो फीडबॅक आहे तो आमच्यापर्यंत नक्की पोहोचवा. करा अभ्यास, बना अधिकारी. धन्यवाद.